एक प्रश्न तुमच्या मनात आलाय का? आला असेल, यायला पाहिजे, स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्ष राष्ट्रात तर काय म्हणतात त्याला, कुठल्या कुठे उंची गाठतोय, रुंदी गाठतोय, खोली गाठतोय. एक महासागरासारखं किंवा महापर्वतासारखं एक स्वरूप धारण करतोय. इतरांना नामशेष अवशेष नष्ट करतोय. त्यांचं सगळ्यांचं बाकीच्यांचं नष्टचर्य सुरू झालेलं आहे. पळापळ सुरू झालेली आहे. इकडले जात आहेत, तिकडले जात आहेत, तिकडले पळतायत, इकडले पळतायत. ते बुडबुडायला लागली की उंदीर हा उपमा मला काय फारशी पटत नाही. उलट बोट बुडतीये म्हटल्यावर माणसं आधी पळणार, कारण माणसं अधिक सजग असतात आणि लाईफ बोटी असतात, त्याचा आधार घेतात. त्यामुळे बोट बुडायला लागल्यावर लाईफ बोटीमध्ये लोक उड्या मारतात. ममता असो, आता हा अखिलेशचा पक्ष पण फुटण्याच्या मार्गावर आहे. DMK UP मधून बाहेर पडली, तेही यांना पाठिंबा देणार हेही उघड आहे. 2/3 बहुमताकडे वाटचाल करायची आणि पुढल्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन, महिला विधेयक, समान नागरी कायदा, जे जे काही आता 2/3 बहुमत राज्यसभेत लोकसभेत नाही म्हणून अडलंय, ते पार पाडून घ्यायचं हे उद्दिष्ट आहे. पण त्याच्याकरता भारतीय जनता पक्षाची एकट्याची संख्या ही 2/3 होण्याची किंवा एवढी होण्याची गरज नाहीये. एनडीए त्याची झाली पुऱ्या. उलट असं आहे की भारतीय जनता पक्षाला देखील सगळ्यांना जर त्यांच्याच पक्षात घेतलं तर त्यांच्याच पक्षातल्या लोकांना डावलल्याचा सेन्स येतो. त्याच्याऐवजी कसं आहे आता महाराष्ट्रामध्ये, की महाराष्ट्रामध्ये मला माहिती आहे, पत्रकारांना बऱ्याचपैकी माहिती आहे की ज्या वेळेला फडणवीसांकडे भाजपचे तथाकथित निष्ठावंत, मी तथाकथित म्हणतो कारण तथाकथित हा शब्द हेच वापरतात, जे नेते आहेत, फडणवीस आहेत, बावनकुळे आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, जे ऑलरेडी कुठल्या तरी पदावर आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, त्यांना असं वाटतं की हे निष्ठावंत म्हणजे काय, हे तथाकथित आहेत, म्हणजे हे आधीपासून आहेत, हे सिनियरिटी त्याच्या बळावर आपल्याला इमोशनली पॉलिटिकली ब्लॅकमेल करतात, असं मत आहे त्यांचं, व्हॉट एव्हर इट इज. पण ते जेव्हा येतात त्यावेळेला कसं आहे, जर भाजपतल्याच नव्याने भाजपतल्या आलेल्या लोकांना घेतलं तर मग काय माहिती आहे, ते लोक, मीडिया त्यांच्या बाजूनी जो आहे, निष्ठावंतांच्या बाजूनी सुद्धा आहे बरं का मीडिया, कारण जुने पत्रकार पण आहेत ना निष्ठावंत, पत्रकारांमध्ये देखील निष्ठावंत जमात आहे आणि पत्रकारांमध्ये देखील असे लोक आहेत की जे जुन्या लोकांशी संबंधित आहेत. त्यांना वाईट वाटतं की आमच्या लोकांना, मग ते भेटले की ते म्हणतात हे काय, हा भाजपमध्ये आला, तुम्ही त्याला लगेच खासदार केला, आमदार केला, ही मंडळ दिलं, ते मंडळ दिलं, हे केलं, ते केलं. फडणवीसांच्या सोयीचं आहे. अरे बाबा, हे महायुतीचं सरकार आहे, एकट्या भाजपचं नाही आहे, भाजपचा कोटा त्याच्यामध्ये एवढा आहे, भाजपचा कोटा निम्मा आहे, पण उरलेले 25% मला शिंद्यांना द्यावे लागतात, मला अजितदादा म्हणजे आता सुनेत्रा वहिनींना द्यावे लागतात. तर त्यामुळे जे नवीन येत आहेत त्यांना भाजपमध्ये घेतलं की लगेच पोटदुखी होते, भाजपमध्ये आम्ही आधीपासून आहे, आम्हाला नाही वगैरे वगैरे. त्यामुळे भाजपच्या पण केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सोयीचं काय आहे, यांचा गट आहे. आता ममताच्या गटाला काही त्यांना मंत्रिपद द्यायचं असेल, त्यांना इकडे घ्यायचं आणि द्यायचं, ती त्यांच्या पक्षात कुरकुर सुरू होते. आणि एकदा कुरकुर सुरू झाली की ती ठिणगी पडल्यावर वणवा व्हायचं तसं वेळ लागत नाही ना. आता दहशत आहे त्यामुळे कोण बोलत नाही शहानपुढे वगैरे, कारण जे फटके आसूड इडी फिडी विडी तुडी तुडी सगळं विरोधकांना लावतात, ते कुठल्या क्षणी यांनाही लावायला काही कमी करणार नाहीत शहा, हे माहिती आहे त्यांना. त्यामुळे जेवढं कुरकुरतो निदान काय, एक अशी गोष्ट आहे या निष्ठावंतांवरून एक गोष्ट आली की एका शेतकऱ्याकडे एक म्हातारा वळू झाला होता, त्यामुळे तो गाई फळवायचं काम काही करायचं नाही नीटपणाने, तर त्यांनी नवा वळू आणला आणि तो धष्टपुष्ट तगडा असा वळू होता. आणि तो जुना वळू जो होता म्हातारा झालेला,
आणि थकलेला, भागलेला आपल्या काही नेत्यांसारखा. तर तो ना शिंग उगारून असा असं खुर करत आणि शेपटी अशी हे करून वगैरे त्या नव्या तरण्या बांड वळूकडे असा रोखून पाहत जायला लागला, आक्रमण करायला जायला लागला. शेतकऱ्याने काय चाललंय, काय कुठं झालं तू? अरे त्याच्यावर आधी लागतो. कसला दणकट वळू आहे तो. अरे त्यांनी नुसती शिंगा अशी गेली तर जाशील ना 12च्या भावात. म्हाताऱ्या, अरे कुठे त्याच्या नादी लागतोयस? त्या वळूने, जो म्हातारा वळू होता, त्याने असं अगतिकतेने, हताशाने, वैफल्याने आपले सध्या काही नेते जसं बघतात तसं त्या शेतकऱ्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणाला की मालक, मलाही माहिती आहे की त्यांनी नुसतं शिंगा असं केलं किंवा एक धडक दिली तर मी मेलो, पण मी हे पवित्रा का घेतोय माहितीये का? की त्याला निदान एवढं कळावं की मी गाय नाही आणि त्यांनी माझ्यावर चढू नये. बरोबर आहे. ही कथा त्या जुन्या निष्ठावंत लोकांच्या बाबतीत सुद्धा काही वेळेला खरी असते की अरे कुरकुरलोय नाही असं कसं. निदान घरचे लोक विचारतात काय तुमची धिंडोडे निघतायत, काय तुम्हाला कोण कुत्रं विचारत नाही तुमच्या पक्षात, एवढी वर्ष घातलीत, बरं काय उपयोग, काय तुम्हाला काय मिळत नाही तुम्हाला. हे कधी कधी त्या नेत्यापेक्षा त्याच्या आजूबाजूचे कार्यकर्ते असतात, त्यांनीच वाढवलेले कार्यकर्ते कुठेतरी पुढे जात असतात, हे असतात, किंवा काही बरोबरीचे त्याच्यामुळे मागे, त्याच्याबरोबर म्हणून मागे, ते पण म्हणतात की अरे काय तुम्हाला काय नाही, तुम्हाला नाही म्हणून आम्हाला नाही. खालच्या टाकीत नाही तर वरच्या टाकीत नाही, वरच्या टाकीत नाही तर नळात नाही, हो का नाही? तर तसं तुमच्या हाऊसिंग सोसायटीच्या खालच्या टाकीतच काय येत नाही तर वरच्या टाकीत नाही, मग आमच्या नळात नाही. मग त्यांना थोडंसं असं दाखवायला लागतं, प्रोटेस्ट करावा लागतो. मी बोललो साहेबांना, तिकडे फडणवीसांच्या समोर गेले ना साहेब आम्ही जुने निष्ठावंत आहोत, थोडं लक्ष असू द्या. फडणवीस असं म्हणतात, आहे ना तुमच्याकडेच लक्ष आहे आमचं, तुम्हीच तर आमचे आधार आहात, तुम्हीच आमचे सल्लागार आहात, मार्गदर्शक आहात. अहो तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही पाया घातला, आम्ही तुका झाला असे कळस, ज्ञानदेव रचिला पाया, तुम्ही आमचे ज्ञानदेव आहात असं म्हणून त्यांना त्या पायामध्ये ठेवून देतात. बरोबर. तर शिंदे हे महाराष्ट्रामध्ये अजितदादांकडे का नाही पाठवतात, हा विचार करा ना तुम्ही. असं झालंय का की भाजपमध्ये ज्याला घेणं शक्य आहे, खासदार असेल, आमदार असेल, नगरसेवक असेल, नेता असेल, कार्यकर्ता असेल, दुसऱ्या कुठल्या तरी उबाठाचा, शरद पवारांचा किंवा काँग्रेसचा कुठला पदाधिकारी असेल, मनसेचा कुठला, त्याला अजितदादांकडे पाठवलं, असं आता होतं का? अजितदादा गेल्यावर नाही होत ना, का नाही होत? त्यानं काय एकनाथ शिंदेकडे पाठवतात. पहिलं कारण मी सांगितलं तसं आहे की भारतीय जनता पक्षात आला की भारतीय जनता पक्षातल्या आधीचे लोक बोंबाबोंब करतात. दुसरी गोष्ट आणखीन एक अशी आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती असल्याशिवाय, म्हणजेच एकनाथ शिंदे हे सामर्थ्यशाली, शक्तिशाली असल्याशिवाय आणि त्यांच्या मागे महाराष्ट्रामधली मराठा ताकद ठामपणे उभी असल्याशिवाय ओबीसी डॉमिनन्स असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवर येणं पुढल्या किंवा कुठल्याच निवडणुकीत अवघड आहे. त्यामुळे त्यांना एकनाथजींचा पक्ष देखील खोटं आहे. अरे एकनाथजींनाही माहिती आहे, एकनाथजींना पण खात्री आहे. एकनाथजींच्या मनात हे तुमच्यापैकी काहींच्या मनात विकल्प येतात. आता काही नाही ना, तर ते एक मीडियाचा घटक असतो, तो सारखा सांगतो आज यांना संपवलं उद्धवला, आज शरद पवारांना संपवलं, आता एकनाथ शिंदेची पाळी बघा 29च्या आधी त्यांना संपवतात की नाही. अरे हाड मारी, मी सांगतो आता फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेना ताकद देत आहेत, सगळी शक्ती त्यांच्या मागे उभी करतायत, त्यांना सन्मान देत आहेत, मान देत आहेत, पद देत आहेत, प्रतिष्ठा देत आहेत, संधी देत आहेत, आणि ते महाराष्ट्रामध्ये महायुतीचा आणखीन एक आधारस्तंभ म्हणून उभं करण्यासाठी आहेतच, ते होतातच आहेत, ते अधिक ताकद देत आहेत. याचं कारण महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरण जर जुळवून भाजपला सत्तेवर यायचं असेल, आणि तसंच यावं लागणार. महाराष्ट्राचं राजकारण काही हिंदुत्व म्हणा, काही म्हणा, शेवटी ते
जातीय स्वरूपातच जातीय समीकरणांमध्ये चालणार आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदेची भारतीय जनता पक्षाला नितांत गरज आहे. मग दुसरी एक गोष्ट आहे, कम्फर्ट झोन. कसं आहे ना की काय कोणाचं नाव घेऊ मी, फडणवीसांचं नसेल घ्यायचं समजा, म्हणजे किंवा असं मला म्हणायचं असेल की बा फडणवीसांकडे महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व असल्यामुळे थोडंसं काँग्रेसमधल्या, राष्ट्रवादी शरद पवारांच्या किंवा उभाटातल्या या नेत्यांना एक कम्फर्ट झोन नाही. कारण काय, देवेंद्र फडणवीसांची काही कंगोरे आहेत आणि कुचीदार टोकदार असे स्वभावाचे कंगोरे आहेत. ते थोडे स्वभाव त्यांचा कार्यकर्त्यांना, नेत्यांना, आमदारांना, खासदारांना, लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना, इतर पक्षांच्या किंवा त्यांच्याही पक्षाच्या थोडा जाच काय, बोच काय, कर्मठ असा एक चांगला शब्द आहे, कर्मठ. आणि जहाल मवाळमध्ये तो येत नाही, तो पण कर्मठ. कर्मठ एखादा माणूस कसा आहे, कर्मठ आहे, करारी आहे, त्याचा दरारा आणि दहशत याच्या सीमारेषा पुसत आहेत, तसे फडणवीस आहेत. कदाचित शक्यता आहे बरं का, मला कधी कधी असं वाटतं की एकनाथ शिंदेच्या गरजेचा भाग जो आहे तो इकडे फडणवीसांना बॅलन्स करण्यासाठी भारतीयला आवश्यक वाटतो, भारतीय जनता पक्षाला. कारण ते काय नाही, गुड कॉप बॅड कॉप असतात की नाही, माहिती आहे ना, चांगला पोलीस, वाईट पोलीस. वाईट पोलीस म्हणजे वाईट अर्थाने पोलीस नाही, एकाने सावरायचं आणि एकाने घाव घालायचे, एकाने ठोकायचं आणि एकाने कुरळायचं, ते पोलिसांची ख्याती असते ना, म्हणून गुड कॉप बॅड कॉप आहे. तसं महाराष्ट्राचं गुड कॉप आहे एकनाथ शिंदे आणि बॅड कॉप आहे जो धारेवर धरतो, हां, तर ते फडणवीस. आणि तो त्यांचा स्वभाव आहे, त्यांना ते आवडतं, ही लव्ज इट. त्यांना आपल्याला लोक घाबरतात याचा अत्यंत अभिमान आहे, हे मी गुपित आज सांगतो तुम्हाला. त्यांना भयंकर अहंकार, जर काही ज्या 3 गोष्टींचा त्यांना अहंकार आहे त्यातली एक गोष्ट लोक आपल्याला घाबरतात आणि त्यामुळे ते लोक घाबरतील आपल्याला असं देखील बघतात. त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, जवळ करण्यात, दूर करण्यात, मधूनच एखाद्याला असं वाटतं की माही आता काय, मी आता फक्त कडेवर जाऊन बसायचं बाकी राहिलं आहे, आणि म्हणून तो कडेवर बसायला जातो आणि नेमकं फडणवीस त्याला लाथाडायला त्याच दिवशी मुहूर्त काढतात. असं झालं आहे बऱ्याच नेत्यांचा. मला एका नेत्याने सांगितलं की फडणवीस साहेबांचं आपलं आहे, तर कधी होईल माहिती आहे का तुला, म्हटलं. आणि 2-4 दिवसात त्याचं झालेलं पण मी बघितलं, फॉर नो रिझन. फडणवीस असे काय म्हणतात त्याला, हे करत असतात, मधून चटकेही द्यायचे, झटकेही द्यायचे आणि फटकेही द्यायचे आणि थोडंसं मलमही लावायचं. असं काय म्हणतात, तसं तेल लावून मारणे नावाचा एक मराठीमध्ये वाक्प्रचार आहे. म्हणजे मारणे म्हणजे थोबाडीत मारणे, उगाच काहीतरी वेळ वाकडं. हे काय संजय राऊत आहे का, मारणे म्हणजे लगेच एक अर्थ नाही, तो संजयचा असतो. माझा नाही, मारणे म्हणजे थोबाडीत मारणे, तेल लावून. तसं फडणवीस तसं पण करतात पुष्कळांना, त्याने केलेलं आहे. पण आमचा एकनाथ शिंदेकडे कम्फर्ट झोन आहे. एकनाथ शिंदे काय मनाने मोठा माणूस आहे, फडणवीस मनाने छोटा आहे का, आहे थोडा आहे. मग तो ब्राह्मण आहेत म्हणून असं नाही, तो स्वभाव आहे त्यांचा. असे आणखीन पण हे आहेत. आता तुम्ही म्हणाल की अनिलजी मग फडणवीस कसे असतील, वरती शहा आणि मोदी आहेत ना, मग शहा आणि मोदींकरता का नाही भाजपत जायचं. नाही ना बाबा, स्थानिक पातळीवर शेवटी रोज उठून सामना करायचा असतो तो फडणवीसांचा. निधी त्यांना मंजूर झाला, पण फडणवीस अर्थमंत्री पण आहेत आणि त्या अर्थमंत्रीपद हे सगळं लक्षात ठेवायचं. हे आजचं माझं विधान लक्षात ठेवायचं, जाता करतोय, पण महत्त्वाचं आहे, अर्थ खातं कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाहीत फडणवीस. नाही म्हणजे नाही. गृह खातं सोडणार नाहीत, अर्थ खातं सोडणार नाही. लिहून ठेवायचं, लिहून ठेवलं, सेव्ह केलं, ओके. पुढे एकनाथ शिंदेकडे जाण्यात आणखीन एक सोय असे की ती एक व्यवस्था नाही आहे भाजपसारखी, एक अशी साळढाळ अशी आहे,
काय म्हणतात त्याला, संघटना. अजून एक तिथे आचारसंहिता, शिस्त, वरतून वॉच. येस, दॅट इज द. अरे हां, फडणवीसांना याचा पण अहंकार आहे बरं का, की माझं प्रत्येकावर बारीक लक्ष असतं आणि ठेवतात. त्यांच्याकडे काय काय यंत्र तंत्र मंत्र आहेत रे बाबा. त्यांचं गुप्तहेर खातं पक्षांतर्गत पक्षाबाहेरचं काय जबरदस्त आहे. मी पण पाहिलं आहे, ते आठवलं आहे, अनुभवलं आहे. हो, तर त्यामुळे त्यांना त्याचा पण अभिमान आहे की प्रत्येकाची प्रत्येक हालचाल सगळ्यांचीच, एकनाथ शिंदेची कुठल्या खात्यात काय चाललंय, कुठल्या, अरे त्यांच्याकडे त्यांचा एक एक माणूस प्रत्येक मंत्र्याकडे आहे. प्रत्येक आमदार खासदाराच्या गोतावळ्यात कुठेतरी एक त्यांचा हेर आहे. इस्रायल नंतर इस्रायलची कशी मोसाद आहे, तशी फडणवीसांची मोसाद आहे. अमित शहाची पण आहे, ती वेगळ्या कारणासाठी वेगळ्या ठिकाणी काम करते. आणि पण यांची पण मोसाद आहे बरं का. हे पण इस्रायलचे नेत्यानेहूंचं उदाहरण देणं योग्य आहे की नाही माहीत नाही मला, पण हा पण आमचा महाराष्ट्राचा नेत्यानेहू आहे. ट्रम्प कोण आहे महाराष्ट्रामध्ये? हां, कोण आहे महाराष्ट्राचा? तर ट्रम्प तात्या सत्तेवर नसला तरी देखील राज ठाकरे आहे असं माझं मत आहे. तो ट्रम्प आहे. तो करूया कधीतरी गंमत म्हणून, एखादा होळीबिळीच्या दिवशी महाराष्ट्राचा ट्रम्प तात्या राज ठाकरे असा एक करूया आपण व्हिडिओ. व्हॉट एव्हर इट इज. पण जिओ और जिने दो, काय जिओ और जिने दो या तत्त्वज्ञानाचा माणूस आहे. आणि हे कसं आहे की जगायचं असं, फडणवीस म्हणजे जगायचं असेल तर माझ्या टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, TC अप्लाय, हे फडणवीसांचं वैशिष्ट्य आहे. पण शिंदेकडे नो टर्म्स नो कंडिशन्स, एअर कंडिशनर ओनली. काय तुम्हाला कसं हवं तसं वागा, हवं तसं बोला. आता त्यांचे लोक काय काय मसमस करतात, बोलतात, वेडीवाकडी विधानं करतात, नको ते बोलतात वगैरे. शिंदे त्यांना फक्त असं म्हणत, आणि जरा सांभाळून बोलत जा रे. अरे मला विचारतात ते, पण मला भाजपचे नेते विचारत होते, मला यांनी विचारलं थोडं असं असं मी करताना पाहिलं त्यांना. एका काय म्हणतात त्याला, नाठाळ आमदार वाटेल ते बोलला होता, मोराला योगा मी देत होतो, तर त्याने त्याला सांगितलं, अरे काय रे मला संकटात टाकतोस तू, मला अडचणीत टाकतो, काळजी घे ना. अरे तुम्ही लोक बोलून जाता, मला उत्तरं द्यावी लागतात. तर थोडा बाकी काय, हां ते केली हे डन चाल, केली कामं. ओ मोरे याचं करून घे, याचं उद्यापर्यंत मला कळलं पाहिजे झाली याची कामं सगळी. हे एका दमात बोलणारा एकनाथ शिंदे. एका वेळेला कर्णाचा अवतार पण आहे, एका वेळेला बळीराजाचा पण अवतार आहे. कोण? एकनाथ शिंदे. हा आमचा उंच असलेला वामन अवतार आहे फडणवीस म्हणजे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात गेलं तर एक तर असूया, ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर वगैरेला तोंड द्यावं लागतं, शिस्त पाळावी लागते, खाण्यापिण्याचे पण थोडेसे वांदे होतात, हे पण खरं आहे. आणि चॅनलाइज आहे सगळं, प्रत्येक गोष्टीवर नजर असते. आणि कसं आहे ना की एकनाथ शिंदेंनी एकदा फडणवीसांना एका क्रिटिकल क्षणी असं सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या पक्षाचे जे मंत्री आहेत ना त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांना काय सल्ले द्यायचे सांगा, बंधनं घालायची घाला, मर्यादा घालायच्या घाला, हां वेसण घालायची घाला. माझे जे लोक आहेत ना त्यांचं सगळं वागणं, बोलणं, करणं, निर्णय घेणं, मंत्रिपद असो, आमदारकी असो, खासदारी, आमदार निधी असो, खासदार निधी असो, नगरसेवक, सगळं माझ्यावर सोपा. तुम्हाला असं वाटलं ना की एखादा एक्सीड करतोय, लिमिटच्या बाहेर, त्यांचा शब्द आहे, लिमिटच्या बाहेर जातोय, तुम्ही त्याला नका बोलू किंवा त्याला काय असं हे करायचा प्रयत्न करू नका, रोखायचं. मला मी सांगेन त्याला, मला ऐकतात ते, मी सांगितलं नाही करणार काय. तुम्हाला असं वाटलं एखादं लिमिट सोडतोय, मला सांगा, मी ते करेन. त्यामुळे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने समजावून सांगतात त्याला. अरे असं सांगतात, खाणं पिणं समजू शकतो, पण अजीर्ण होणार नाही अशी काळजी घ्या, उलट्या जुलाब होऊ देऊ नका, लोकांच्या लक्षात येईल, लोकांना बोंबावून होईल, एवढं करू नका. हा मोकळे. आता एवढं मी बोलणं बरं आहे की नाही मला माहिती नाही, पण आहे
हे असं सांगणारे आणखीन पण एक मुख्यमंत्री मला माहिती आहे की ज्याने असं माझ्या समोर सांगितलं होतं की अरे का रे बाबांनो, मी कुठे काय बोलतो का, पण उलट्या जुलाब होतील एवढं नका ना खाऊ, अजीर्ण होईल एवढं, करपट ढेकरा येतील आणि त्या लोकांपर्यंत वास आणि आवाज पोचेल असं नका ना करू. असं एका मुख्यमंत्र्यांना मी सांगताना पाहिलेलं आहे. त्या मुख्यमंत्र्यांचं नाव सांग, नारायण राणे. त्याने माझ्यासमोर एका मंत्र्याला सांगितलं होतं आणि तो गेल्यावर मला म्हणाले कठीण आहे बाबा यांना आणखीन एक वाक्य वापरलं तरी वॉट एव्हर इट इज. पण हा कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पण सोयीचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे समर्थ होतात म्हणजे NDA म्हणजे महायुती महाराष्ट्रातली समर्थ होते आणि वीक करतात. ते कसं आहे ना की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे, ज्या फॉर्म्युल्याने, ज्या थोडंसं बिनधास्तपणाने, आपण बिनधास्त शब्द वापरूया, बिनधास्तपणाने समोरच्यांना वशीकरण मंत्र टाकू शकतात एकनाथ शिंदे, किंवा वश करून घेऊ शकतात, किंवा एक मायाजाल बिनवू शकतात. ते भारतीय जनता पक्षामध्ये थोडं त्यांच्या परंपरेमध्ये, संस्कारांमधून थोडं अवघड होतं. त्यामुळे ते एक आहे. आणि खरंच आहे की महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे, आणि असं बहुजन समाज पण मी म्हणेन बरं का, आता मी त्यांच्या जवळ असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते बघतोय, हे बघतोय, असं काही फक्त मराठा समाज त्यांना मानतोच नाही. मराठा समाज सर्वाधिक त्यांना मानतो. किंबहुना शरद पवारांना मानणारा मराठा समाज आता एकनाथ शिंदेना मानतो, असं विधान मी केलं तर अजिबात ते अतिशयोक्त समजू नका. वस्तुस्थिती, परिस्थिती, सत्यस्थिती आहे की शरद पवारांचं जे मराठा बॅकिंग होतं, फॉलोईंग होतं, मराठा एक त्यांच्या मागे होता, तो सगळा मराठा, जवळजवळ 90% मराठा आज एकनाथ शिंदेच्या मागे आहे. आणि तरीच देखील इतर समाजामध्ये देखील त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी नाही, पॉझिटिव्हिटी आहे. आणि जो जे वांछीर तो ते लाहो प्राणी जातं, असं पसायदान मागणारा जर आणि पसायदान देणारा जर कोणी नेता असेल महाराष्ट्रामध्ये, तर तो एकनाथ शिंदे आहेत. त्यांचा पक्षही तसाच आहे. त्यांच्या पक्षामध्ये तुम्हाला असं इकडून तिकडून कोण कशावर, कायद्यावर, आचारसंहितेवर, याच्यावर, नियमांवर बोट दाखवून तुम्हाला काही करत नाही. फ्री, एवढा फ्रीडम ते जेवढा देतात तेवढा देत नाहीत. आणि हे कल्चर आहे ना, हे काँग्रेसचं कल्चर आहे, उबाठाचं कल्चर आहे, शरद पवारांच्या ह्याचं कल्चर आहे, अजितदादांच्या ह्याचं कल्चर आहे, इतर जे पक्ष आहेत त्यांच्यामधलं जे कल्चर आहे, तिथे त्यांना भाजपच्या या सगळ्या काय म्हणतात त्याला, 5 स्टार तुरुंग असल्यासारखं वाटतं कधी कधी. एकाने मला सांगितलं भाजप हा 5 स्टार तुरुंग आहे आणि यांचा एकनाथ शिंदेचं म्हणजे खुलं क्रीडांगण आहे, मोकळं मैदान आहे. तिथे तुम्ही खेळू शकता, नाचू शकता, गाऊ शकता, ओरडू शकता, बोंबलू पण शकता, सगळं काही आहे. त्यामुळे लोकांना इथं कम्फर्ट झोन आहे तिथे. वॉट एव्हर इट इज. भारतीय जनता पक्षाच्या सहमतीने, संमतीने फडणवीसांशी पूर्णपणे विचारविनिमय, चर्चा करून आणि अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली, हे माझं वाक्य लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे जे काय करतात ते करतात आणि म्हणूनच यशस्वी ठरतात, यशस्वी ठरणार. आणि परत एकदा सांगतो, आज वर्धापन दिन आहे, त्यामुळे एकनाथजींना ही शुभेच्छा. याचं काय ना, एक आत्ता मला एक मित्र भेटला, तो मला म्हणाला की अनिल, दिलीप कुमारची प्रतिबिंब राजेंद्र कुमार होते, त्याचे सगळे पिक्चर सिल्वर ज्युबिली झाले. दिलीप कुमार राहिला, पण राजेंद्र कुमारचे 5-25 पिक्चर सिल्वर ज्युबिली झाले, तो लोकप्रिय झाला, तो सिल्वर ज्युबिली स्टार झाला. तो म्हणाला कधी कधी मला असं वाटतं की उद्धव आणि बाळासाहेब ते त्या दिलीप कुमारसारखे आहेत, पण त्यांचा हा जो प्रतिकृती आहे एकनाथ शिंदे, तो राजेंद्र कुमारसारखा आहे. तुफान लोकप्रियता आहे, वेव लाट. ते ज्या गावात जातात ना, त्या गावामध्ये ते गाव एकनाथमय असतं त्या दिवशी. माझे मित्र आहेत म्हणून नाही, तुम्ही बघा. आणि कोणीही, अरे रात्री बेरात्री सामान्यातला सामान्य माणूस देखील त्यांना हाक मारू शकतो, थांबवू शकतो, बोलू शकतो, मागू शकतो. आणि त्याला ते जो
सलगी देणे त्यांचे कैसे असे, महाराष्ट्रामध्ये अशी सलगी देणारा दुसरा नेताच नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला देखील हे आवडतंय, चालतंय, रुचतंय, पचतंय, आवश्यक वाटतंय की लोकांनी भाजपमध्ये येण्यापेक्षा एकनाथ शिंदेकडे जावं. भाजपच्याच अनुषंगाने असलेल्या एकनाथजींच्या कोट्यामध्ये त्यांना अधिक लाभ मिळेल. शुभ लाभ, शुभेच्छा, धन्यवाद.